दूरच्या नातेवाईकाचा किंवा जवळच्या मित्रांपैकी कोणाचाही अपघात झालेला नाही अशी एखादी तरी व्यक्ती आहे का? जर असेल तर कृपया करून त्याने हात वर करावं. एकही हात वर झालेला नाही आहे. याचा अर्थ हा प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणीतरी व्यक्ती, मग त्याच्या जवळची नातेवाईक असो, दूरची असो किंवा मित्रमंडळींपैकी असो, या अपघातामध्ये एकतर गंभीर दुखापत झालेली आहे किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि हा प्रश्न अतिशय गंभीर हा याचमुळे आहे की समाजातलं प्रत्येक घर आज हे भोगतं आहे. आणि त्यामुळेच रस्ता सुरक्षाबाबत जास्तीत जास्त जागरूकता यावी यासाठी सतत आमचे प्रयत्न सुरू असतात. विनय मोरे सारखे तरुण जे आहेत ते आम्हाला याच्यामध्ये सतत मदत करत असतात. त्याच्या माध्यमातून अनेक शाळा, अनेक कॉलेजेस, अनेक ड्रायव्हर्सना प्रशिक्षण आम्ही यापूर्वी दिलेलं आहे आणि यापुढे देखील हे सतत सुरू राहणार आहे. दरवेळी असं होतं की हे 8 दिवस किंवा 15 दिवस हा कार्यक्रम राबवायचा आणि त्याच्यानंतर शांत बसायचं. परंतु ह्यावेळी आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला काही ना काहीतरी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून या जनतेसमोर घेऊन यायचं आहे आणि कुठला ना कुठला तरी कार्यक्रम या जनतेसमोर आणायचा आहे. शाळा, कॉलेजेस आम्ही तर जवळपास 100% कव्हर केलेलेच आहेत. कारण उद्याचे हे जे तरुण आहेत त्यांना रस्ता सुरक्षेबद्दल माहिती असणं, त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जेणेकरून हे रस्त्यावर होणारे अपघात जे आहेत ते टळू शकतील आणि त्याला सर्व शासन यंत्रणा, मग तो वाहतूक विभाग असेल, परिवहन विभाग असेल, PWD असेल किंवा इतर सर्व विभाग जे असतील त्या सर्वच विभागांचं सहकार्य आणि सहकार्य यांना लाभतच असतं. आज मी आता जास्त बोलणार नाही कारण ताईंच्या भाषणाची वेळ झालेली आहे. आधीच एक तर उशीर झालेला आहे. पुन्हा एकदा माझा सत्कार केला त्याबद्दल आयोजकांचे आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आभारी आहे सर. खरोखर आपण या ठिकाणी उल्लेख केला की माई म्हणजे माईंना पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची आई आठवली. खरं तर आई या शब्दामध्येच आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आहे. तसंच मला वाटतं माई तुमच्या शब्दामध्ये मा म्हणजे माणसातला ईश्वर अशा आपण आहात. या ठिकाणी 2च मिनटं फक्त माझे गुरुजी कळसकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फक्त विजय पाटील साहेबांना पुस्तकं भेट द्यायची आहेत. प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांची ही पुस्तकं, काही निवडक पुस्तकं आपल्याला या ठिकाणी प्रदान करत आहोत. माझे गुरुजी सन्माननीय भरत कळसकर साहेब यांनी या क्षेत्रामध्ये मला प्रेरणा दिली आणि या रस्ता सुरक्षाविषयी काम करण्यासाठी प्रेरित केलं. यानंतर उद्योगपती राम ससन यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते माईंना या ठिकाणी त्यांच्या संस्थेकरता रोख 25,000 रुपये या ठिकाणी माईंना प्रदान करण्यात येत आहेत. 25,000 रुपये रोख संस्थेसाठी मदत निधी उद्योगपती राम ससाने यांच्याकडून. माईंना विनंती आहे आपण यांना शाल देऊन यांना या ठिकाणी सन्मानित करावं. माईंना विनंती आहे रामराजे ससाने यांना आपण शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करावं आणि यापुढेही दरवर्षी अशाच प्रकारे मदत माईंच्या संस्थेसाठी आपण द्यावी अशी आपल्याला नम्रतेची विनंती. अनेक क्षेत्रामध्ये आपलं सामाजिक योगदान आहे. माईंच्या संस्थेसाठी दरवर्षी आपण योगदान द्या. यानंतर या व्यासपीठावरचा ताबा मी विनंती करतो. माई आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती जे आपले शब्द आतुरतेने ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. विनयजी हॅलो 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 मामा माईक फ्रेश कर रे, बंद पडू देऊ नको. सुरुवातीला सांगते, विजय पाटलांनी सांगितलं माझ्या आईचं नाव सिंधुताईचं आहे. क्या बात है बेटा. आता आई आणि माई एकत्र झाल्यानंतर कॉलर टाट हो गई रे. जिंदाबाद आहे सब कुछ.
आणि आज माझ्या लेकरांना खायला ज्यांनी 25,000 दिले ते भारती विद्यापीठाचे दत्तक पुत्र आहेत. आणि म्हणून मला आठवण आली की माझ्या मुलीला जर पतंगराव कदमांनी सांभाळलं नसतं आणि शिकवलं नसतं, सिंधुताई सपकाळ जगाला कळली नसते. बेटा, भारती विद्यापीठ जिंदाबाद. आणि आज कार्यक्रमाच्या अगोदरच मी बिफोर टाईम ज्या गाडीने आले ती गाडी फॉर्च्युनर, माझा मानसपुत्र, मला जो माई म्हणतो काळजातून, तो माझा आबा खाडे तुमच्या वाशीचा, मला आता फॉर्च्युनरमध्ये बसून पळवते कार्ट. किती खतरनाक आहे रे माझं पिल्लू. म्हणजे वाशीशी माझं किती जवळचं नातं आहे बघा. म्हणून लक्षात ठेवा बेटा, या परिसरामध्ये खूप माझ्यावर प्रेम करणारे आहेत रे. आज तुमच्याशी मला खूप बोलायचं होतं पण काय करू बेटा, अजून एक प्रोग्राम आहे. आणि आज विजय पाटील, नाव काय रे बाळा, विलास, आज सगळी म्हणजे साहेबांची झीज त्यांनी भरून काढली मला, किती देऊन किती नाही माईला, असं झालं त्याला. कारण पहिल्यांदा त्याच्या अंगणामध्ये आले मी वाशीमध्ये. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, होणारे न चुके कल्पांती जरी ये ब्रह्मा तयाडवा. आता साहेबांनी सांगितलं कोणाच्या घरात ॲक्सिडेंट झाला नाही त्यांनी हात वर करावं. कोणताही हात वर गेलेला नाही. याचं कारण वेदना वाईट असते माझ्या बाळाने, ती प्रत्येकाने जगलेली असते रे बेटा. आपल्यालाही वेदना होऊ नये, दुसऱ्यालाही दुःख होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तर विजय पाटील धडपडतात. ॲक्सिडेंट करू नका, कुणाला जखम करू नका, कुणाला खंत वाटेल असं वागू नका, थकल्या भागल्या जीवाला त्रास होईल असं जगू नका, असं म्हणणारे हे जगावेगळे लेकरू. म्हणून सांगते, विजय पाटलांना घडवताना नक्की देवाने ओव्हरटाईम केला असेल रे. जगावेगळे पोरग आहे बघा अगदी. म्हणून लक्षात घ्या बेटा, आज माझे आबा खाडे पण आले आणि त्याची सावली पण आले, मिसेस त्याची माझी सून. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, आपल्याला जगायचं आहे, पुढे जायचं आहे. आणि अजून एक लक्षात घ्या, मंजिल बहुत दूर है. कुठल्याही चांगल्या कामाला पटकन होत नसतं बाळ, खूप जगावं लागतं, वाट पाहावी लागते. तरी पण मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है, मगर शेर जैसे. आणि अजून एक लक्षात ठेवा बेटा पोरांनो, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला. जनाजा यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. तुम्हाला जगायचं आहे बेटा, आणि जगता जगता जगाकडे डोळे उघडून बघायचं आहे माझ्या बाळ. शिकणं म्हणजे सगळं काही होणं नाही रे. शिकणं याच्यासाठी चालणारा रस्ता कसा आहे तो ओळखीचा करून घ्या. शिकणं याच्यासाठी कोणी रस्त्यात दुबळं होऊन पडते का त्याला आधार द्या. शिकणं याच्यासाठी की आपल्याकडून कुणाला वेदना होणार नाही याची काळजी घ्या. याच्यासाठी शिक्षण आहे माझ्या बाळ. म्हणून एक लक्षात ठेवा, शिक्षणाचा पायाच हा आहे की वेदना वाटून घ्यायला शिका, वेदना होणार नाही कुणाला याची काळजी घ्या रे. आणि अजून एक लक्षात ठेवा, हे सगळं झाल्यानंतर मंजिल बहुत दूर है कोई बात नहीं, मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है रे, मगर शेर जैसे रे. डरकाळी मारून मरायला शिका. पण आजकालचे कार्टेनं लई बदलले तर पोर. आजकालचे पोर पोरीला सांगतात मेरे ऊपर प्रेम करण्यात उभ्यानी मर. आणि आमचं पोरग बघा मी नाही, धाडा 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 आणलं सगळ्यांना ओढून इथे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, प्रेम जरूर करा रे, पण अंडरग्राऊंड करणारं प्रेम तुम्हाला कळावं रे बेटा. अजून एक लक्षात ठेवा माझ्या बाळ, आमच्या काळात पोरं प्रेम करायचे पण प्रेमभंग झाला तर मरायचे नाही रे. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद, अशी म्हणणारी पोरं होती. आजकालचे पोरं खूप शिकतात पण पोरीला सांगतात मैंने तुझसे प्यार किया अबला समझ कर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझ कर. डालडा ब्रँड हायब्रिड झाले कार्टे. अरे कसं होईल रे, कसं होईल. आणि एक पोरग बघा किती एवढं मोठं झालं तरी विचार करते नाही कोणाला जखम होऊ नये, कुणाचं थेंबर रक्त गळू नये बाळ. खून असा रस्त्यावर टाकू नका रे, फार गरज आहे बेटा त्याची. म्हणून सुभाषचंद्र बोस म्हटले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. केवढी किंमत आहे रे या खुनाची. आणि हे कळलं म्हणून सिंधुताई सपकाळ मोठी झाले. म्हणून मला आता माझा परिचय देताना सांगावंसं वाटतं की दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं, लकीर की फकीर हूँ मैं उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं. बेटा नाही काय होता आलं ना तर इज्जतदार व्हायला शिका रे. आणि अजून एक लक्षात ठेवा बेटा, माती नीती आणि संस्कृती जिथे हातात हात घालून चालतं त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाळ. एक उदाहरणार्थ, मी अमेरिकेला गेले म्हणून माझ्यावर पिक्चर निघाला, पण मी जेव्हा अमेरिकेत गेले ना
जेव्हा मला अमेरिकेत माझ्या महाराष्ट्राच्या मराठी लेकरांनी मला पाहिलं आणि जोरात आवाज दिला नऊवारी पाहून, मला पोरींना पण सांगायचं आहे, पोरींनो अंगभर कपडा घालायला शिका बाळ. तुमचे ब्लाऊज लय आखूड झाले तारे. आयाकडे ईशाकडे तुमच्या बाया शिंप्याकडे. अरे बेटा, तुमच्याकडे बघताना समोरच्याची नजर बदलली पाहिजे बाळा. तुम्हाला जगायचंय माझ्या बाळा. रस्ता कठीण आहे मला माहित आहे रे. तरीही हमसे न तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. जिस मातृभूमि की अरे तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. शिकता कशासाठी, जगता कशासाठी याचा परत विचार करा बेटा ना. अजून एक विचार करा बाळांनो. मेरे जनाजे के पीछे कोई बात नहीं बेटा, हम जी लेते हैं. संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभा राहा रे. संकटाची उंची कमी होते, आपल्याला श्वास घेता येते बेटा. आणि एक लक्षात घ्या, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. बेटा कफन जळू द्या, दफन होऊ नका याची काळजी घ्या माझ्या बाळ. देशाला तुमची जरूर आहे रे, देशाला तुमची आवश्यकता आहे. मी नऊवारी साडीमध्ये अमेरिकेला गेले आणि मला खूप भीती वाटायला लागली. काय बोलणार मी अमेरिकेत, नऊवारी अडाणी बाई. पण माझ्या लक्षात आलं पटकन, चुकते सिंधुताई सपकाळ. तू ज्या देशातून आले ना त्या देशाला भारत माता म्हणतात. माता म्हणायचा मान फक्त तुझ्या देशाचं आहे. अगं भारत माता की जय म्हणतात तुझ्या देशाला. ज्या देशाला भारत माता म्हणतात त्या देशातून तू आली आहेस. तुझ्या देशाला भारत माता म्हणतात. अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही. जा आम्ही कोई कम नाही. ठोकलं भाषण आली पडून. पण एक लक्षात ठेवा बेटा, सगळ्यात जास्त ड्युटी जर कोणी करत असेल घर सोडून तर तो पोलीसवाला असतो माझ्या बाळ. घरी आलं रे, आलं की लगेच फोन, स्टार्ट इमिजिएटली ड्युटीवर हजर व्हा. बायको बिचारी वाट पाहत असते रे पिला, कुठं बोंबलत गेलं काय माहिती, कुठं ड्युटी लागली काय माहिती. अशा या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. पण नवरा कधी तिच्या वाट्याला येत नसतो बेटा. एक ड्युटी संपली की दुसरी ड्युटी सुरू होते लेकरा. पोलीस सुद्धा आपले लेकर आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या लेकरांना आपण जन्म दिला, मराठी मायने जन्म दिला. लक्षात घ्या. तुम्ही चाललात कुठे रे, आमचे लेकर आहात. आणि एक लेकरू कोणाची वेदना वाट्याला येऊ नये, कोणी पडू नये, कोणी मरू नये, जखमी होऊ नये. एक जीव निघून जातो पण अख्खं घर रक्त बंबाळ होते बेटा. कोणाच्या काळजाला टच होऊ नये म्हणून काळजी घेतोय विजय पाटील. माझ्या लेकरांनो त्याला साथ द्या बेटा. त्याचं जरी जगावेगळे स्वप्न असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहा माझ्या बाळ. आणि मला विनयला पण सांगायचं आहे, विनय मोरेच ना रे, हे कार्ट बघा ना किती जगावेगळं काम करतं. कुठं पण जातं. ॲक्सिडेंट करू नका आणि रस्ते चांगले खाली ठेवा आणि इधरशे उधरशे लेफ्ट राईट करायला शिकतं, सगळ्यांना शिकवतं. गरज आहे बेटा, गरज आहे बाळा, याची गरज आहे रे. कारण गरिबी या सगळ्या याच्यामध्ये ना, अरे जे खाऊन पिऊन मस्त आहेत ते असे उडवतात रे गाड्या. पण जे पोटाला खड्डा पडलेला आहे, जेवायला मिळालेलं नाही आहे, असे लोक रस्त्याने पायी चालत असताना त्यांचेच अपघात जास्त होतात बेटा. गरिबी त्यांचा बळी घेते लेकरा. म्हणून तुम्ही वर इतकं उंच जाऊ नका, खाली नजर लावून पाहायला शिका बेटा. गरिबी वाईट असतं रे, गरीब वाईट नसतो बाळ. पोटाची भूक वाईट असते, माणूस कधी वाईट नसतो बाळा. त्या गरिबाला परत तुम्ही जखम होणार नाही याची काळजी घ्या माझ्या बाळ. बहिणाबाईच्या 4 ओळी आहेत. नाही दिव्यामध्ये तेल गरिबी, नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरानं वात. याचं नाव गरीब आहे बेटा. गरीब वात करते रे. वात केली चिंधुकाची, तेल दिव्यात पडलं, सापडे ना आग पेटी, घोड इथंही अडलं. आग पेटीच नाही बाळा, याचं नाव गरिबी आहे बेटा. माझ्या आबानी गरिबी जगली म्हणून 27 लाखाची गाडी सिंधुताई सपकाळला दिली. का तर कुठेतरी जखम झाली काळजात गरिबीचे. आई वात शोधते रे. सापडली आग पेटी, आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी,
नाड्या नवसाची एक काडी एकच आहे बेटा, याचं नाव गरिबी आहे. शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून या गेली. बेटा बाहेरचे दिवे विसतात लेकरा, आतून पेटायला शिका रे, काळजाचा दिवा लावायला शिका बेटा. आणि हे फक्त माय करता लक्षात घ्या. माय कितीही संकट कोसळू द्या, आई घाबरत नसते. म्हणून अभिमानाने आईचं नाव घेतलं विजय पाटलांनी. याचं कारण आहे बेटा, कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली. बाप मेलाय बेटा, आई विधवा आहे रे. बाप देवाघरी जाताना आईच्या कपाळीचं कुंकू पुसून देतो बेटा. पांढऱ्या कपाळाने जगते ती माय असते लेकरा. म्हणून बहिणाबाई म्हणते, लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुसून या गेलं कुंकू रेखा उघडी पडली. ती पांढऱ्या कपाळाने जगते रे. तरी अंधार पडला असेल परिस्थितीचा, दुर्दैव कोसळलं असेल, पण ती खचत नाही, मरत नाही. ती जगायला शिकते बेटा, काळीच पेटवते. त्याचं नाव माय असतं लेकरा. कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली, उजेडाच्या साठी तिनं वात काळजाची केली. काळजाची वात करते ती माय असते लेकरा. म्हणून दुखावू नका बेटा मायला. कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली, उजेडाच्या साठी तिनं वात काळजाची केली. बेटा काळजाची वात करते, लेकराला तळहाताच्या फोडासारखं जपते. म्हणून लेकरं मोठं होते. म्हणून अजून एक लक्षात घ्या, बापाला सुद्धा कमजोर मानू नका लेकरा. ज्या घरात बाप नसताना त्या घरावर कोणीही दगड मारते रे. म्हणून आमच्या संस्कृतीत माय आणि बाप दोन्ही हवंय बेटा, लक्षात घ्या. अरे रामाला जन्म कौशल्याने दिला, पण राम वनवासात गेल्यानंतर राम राम करत सोडला तो बाप होता. जीव सोडला राम राम करत तो बाप, त्याचं नाव दशरथ होतं बेटा. कृष्णाला जन्म देवकीने दिला, पण टोपल्यामध्ये घेऊन नंदाच्या अंगणात काटेकुटे तोडवत गेला तो बाप होता, त्याचं नाव वसुदेव होतं बाळा. म्हणून तुम्हाला जगायचं आहे रे. आणि पोरींनो, नुसतं शिकणं म्हणजे सगळं काही नाही. आजकाल हॉटेलमध्ये तर इतकी गर्दी असते जेवणारांची की तो जेवणारा कधी उठते मी कधी बसते याची वाट पाहतात. धनान गर्दी. घरात स्वयंपाक करत नाही पोरी आजकाल. अरे तुम्ही प्रेमाने एवढंसं जरी नवऱ्याला खाऊ घातलं तरी तो तृप्त होईल, तुमच्यावर जास्त प्रेम करेल. तेरी पर मेरी गद्दे पर सवारी. आणि अजून एक लक्षात ठेवा, सगळ्या पोरींना मला सांगायचं आहे, सोडचिठ्ठ्या फार वाढल्या बेटा, सोडचिठ्ठ्या फार वाढल्या. एक करा ना रे, नवरा भांडायला लागलं की बायको पण भांडली की संपलं, इधर या उधर. पोरींनो माईचं सांगणं आहे, जर नवरा कुठून तरी कातावून आला असेल, आणि पोलीसवालं जास्त कातावलेलं असतं कारण चौफेर त्याच्यावर मारा असतो वरून खालपर्यंत. जर नवरा भांडत असेल ना तर पोरींनो तुम्ही अजिबात भांडू नका. त्याच्यासमोर ना टाईट उभं राहा, टाईट. फक्त त्याच्याकडे बघत उभं राहा, त्याला भांडू द्या. भांडणारं थकते अरे. ते भांडून थकले की तुम्ही त्याच्या जवळ जा, त्याचा हात हातात घ्या, साधा इलाज आहे. त्याचा हात हातात घ्या, हळूच हसा आणि त्याच नवऱ्याला विचारा, आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही. अरे ते भांडता भांडता हसल रे, म्हणजे प्रश्न मिटला ना. टिम्म टिम्म रिकाम्या जागा भरा. आणि अजून एक लक्षात घ्या बेटा, बाई सुद्धा कधी कधी तुम्हाला धमकी देते. पोरांनो, पोलीसवाल्यांनो, तुमच्या बायका जास्त धमकी देतात कारण त्यालाही कातावलेले असतात. तुम्ही फार कमी येता ना तिच्या वाट्याला. मग कधी कधी तुम्हाला धमकी देते, मी आताच्या आता कुठं पण निघून जाईल. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. ती ताडताड घराच्या बाहेर येते, 4च पावलं चालते आणि 5व्या पावलाला मागं वळून बघते, घ्यायला आलं की काय, घ्यायला आलं की काय. नाही रे सुटू शकत. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, जगा आणि जगू द्या माझ्या बाळांनो. प्रत्येक मुलीला जर तुम्ही प्रेमाने एवढंसं नवऱ्याला खाऊ घातलं ना, तृप्ततेचा ढेकर येईल माझ्या बाळ. अरे तुमच्या हाताची चव त्याला कळू द्या रे, एवढ्या वरवरचा विचार करू नका. प्रत्येक मुलीला स्वयंपाक करता आलं पाहिजे. परवाला एका मुलाचं लव्ह मॅरेज झालं, लव्ह मॅरेज. नो ऑब्जेक्शन, होऊ द्या. बायकोला स्वयंपाकच येत नव्हता. त्याने बायकोला सांगितलं स्वयंपाक करते, म्हटली नाही येतो मला स्वयंपाक. म्हणे मी तुला रेसिपीचे पुस्तक आणून देतोय, स्वयंपाकाचे रेसिपी पुस्तक बघून कर, आईला कळू देऊ नको, मी येतोय बाहेर जाऊन. पुस्तक आणून दिले, ती मांडी घालून बसली. पुस्तक उघडलं, त्यात लिहिलं होतं तेल टाकणे, गरम होऊ देणे, जिरं मोहरी टाकणे, हळद घालणे, कढीपत्ता टाकणे. सगळं केलं, पाणी आणायला उठली, पुस्तकाचं पान बदललं.
त्यात लिहिलं होतं मोठा चम्मच तिखट टाकणे. टाकलं ना. ते जेवायला बसलं, फास फूस इधर उधर, डोळ्यात पाणी नाकात पाणी. बायकोनी विचारलं आप रो रहे हो? तो म्हटला ये आंसू खुशी के है. ती म्हटली फिर और थोड़ा लेव ना. तो म्हटला नहीं अब ये खुशी बर्दाश्त नहीं होती. बेटा कसं दिसतंय महत्वाचं नाही, कसं जगतंय महत्वाचं आहे पिला. म्हणून जगा रे माझ्या बाणी. याचं कारण पण सांगते बेटा. पोरी एक सांगते, तुमच्या पोलिसांपेक्षा पोलिशीनी जास्त चांगलं काम करतील हा, कारण आईच्या काळजाची असते ना ती. लेडीज फर्स्ट. अजून मला एक सांगा बेटा, खरं कधीतरी मी एक उदाहरण देते. हमारे दो, एक मुलगी एक मुलगा, आणि तुमच्याकडे 4 पाहुणे आले. दूध नसते रे, हाच तर फरक आहे. आई पटकन पोराला पकडते, हम दो हमारे दो. पोरगी आणि पोरगा, बाप घरी नाही. ती पोरीला सांगते बेटा कपड्याच्या घड्या कर, भांड्या घासून टाक, आणि पोराला सांगते 1 रुपयाचं दूध घेऊन ये. पोराला आईने काम सांगितलं आणि पोराने ऐकलं, असं कधी झालं का रे? पोरग इतकं चांगलं असतं का रे? ते कार्ट बापावर गेलेलं असतं रे. ते जोरात बोंबलते, मी नाही जात जा. आई त्याला जवळ घेऊन सांगते बेटा तुला शेंगदाणे देईल, काय काय देईल, गुळ देईल, चॉकलेट देईल रे, दूध आणल्यावर देईल. एवढं प्रलोभन दिल्यानंतर पोरग डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते. पाहुण्यांच्या जवळून जाताना डोळे काढून बघते, आणि पाहुण्यांच्या जवळून दुधाला जाताना ते रुपयाने ग्लास ठोकत जाते आणि पाहुण्यांकडे बघत ठोकते. अववाच करणे का नाही? तिला सांगा बरं. म्हणून बेटा पोरींना मारू नका बेटा. देशाला त्याची गरज आहे. माय नाही तर काय नाही, देश नाही तर कुछ नाही. खरं नाही. हाच तर फरक आहे. पोरीला सांग बरं 1 रुपयाचं दूध घेऊन ये. पोरगी आरडाओरडा करत नाही. डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते. पाहुण्यांच्या जवळून जाताना खाली मान घालते. पोरग ग्लास ठोकत जाते. पोरगी फ्रॉकमध्ये झाकून नेते. अरे तिला कोणी सांगितलं नाही, फ्रॉकमध्ये झाकून नेते. ती पाहुण्याच्या बापाला कळू देत नाही माझ्या बापाच्याकडे दूध नाही. म्हणून लक्षात घ्या, बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे माझ्या बाळ. म्हणून महिलेचा सन्मान करा बेटा, आईचा सन्मान करा माझ्या बाळ. आता जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारते. पोरांनो, सकाळी लवकर आई उठते की बाबा उठतात रे? खरं खरं सांगा, सकाळी लवकर आई उठते की बाबा उठते? बापाला रोग झाला का? सकाळी खरं रे, आईच उठते रे. आणि रात्री उशिरा कोण झोपते रे? का? बापाने एकदा तरी म्हणावं मी भांडे घासून येतो, तू झोपून जा. म्हणजे सकाळी उठते ती आई, रात्री उशिरा झोपते ती आई. म्हणून आई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही माझ्या बाळा. कधीतरी मी एक गणित सांगत असते. गणित सायकल माहित आहे का रे? पायडल मारायची सायकल. सायकल म्हणजे आईबापाचा संसार आहे बेटा. चाक 2 आहे सायकलला. आता मला एक सांगा, पुढचं चाक आईला द्यायचं की बाबाला द्यायचं रे? कार्टे आईवर गेलेले दिसतात. अरे तुम्ही किती मोठेपणा केला ना, आईला पुढचं चाक दिलं तरी आई घेणार नाही, कारण तिला माहित असते आपण जर पुढचं चाक घेतलं तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही, गडबडी हो सकती पीछे के पीछे. म्हणून ती पुढचं चाक बापाला देते. तुम आगे बढो हम पीछे पीछे आता, सुरक्षित. ठरलं, पुढचं चाक बापाचं, मागचं चाक आईचा, ठराव पास. आता मला एक सांगा बेटा, चैनचा पॅडल कुठल्या चाकाला? मागच्या म्हणजे कुणाच्या? आईच्या. बापाच्या नाही. बसाचं सीट कुठल्या चाकाला? मागच्या म्हणजे कुणाच्या? आईच्या. जोरात सांगा, कुणाच्या? आईच्या. बापाच्या? मला एक सांगा बेटा, ब्रेक लावायचं असेल तर कुठल्या चाकाला? पुढच्या चाकाला ब्रेक मारला तर बदकन पडतं ना. म्हणून ब्रेक सुद्धा मागच्या चाकाला, म्हणजे कुणाच्या चाकाला? आईच्या. बापाच्या नाही. ओझं ठेवायचं कॅरियर कुठल्या चाकाला? अरे मागच्या म्हणजे कुणाच्या? आईच्या. बापाच्या? बेटा ते अरे कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला रे? आईच्या. टोटल ओझं आईच्या चाकावर आहे की नाही? बसाचं सीट आईच्या चाकाला, कुलूप आईच्या चाकाला, ओझं ठेवायचं कॅरियर आईच्या चाकाला, ब्रेक आईच्या चाकाला. रे समोरच्या चाकाला ब्रेक मारला तर बदकन पडतं ना. सगळे ओझं आईच्या चाकावर असते बेटा. आणि बापाच्या चाकाला हँडल आणि घंटी. हँडल याच्यासाठी मेरे पीछे पीछे आओ, आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हम आपके आहे कोण. म्हणून बेटा आई बापाची सेवा करा माझ्या बाळ. रस्त्याने चालणारा गरीबातला गरीब असू द्या बेटा,
माझ्या आबा खाडेनी इतके उपवास पाहिले बेटा या पोराने, जो इथे आज बिल्डर आहे आणि दुबईच्या राजासोबत पार्टनरशिप आहे या लेकराची, माहीत आहे. अरे अंधारात जगणारं लेकरू रे, अंधार पांघरून जगणारं. एकदा मी त्याला विचारलं, आबा तू एवढा कसा पास झाला रे, एवढा कसा पुढे गेला रे. त्यांनी मला सांगितलं, माई जेवायला नसायचं माई, खूप भूक लागली असायची माई, मग झोप यायची नाही माई, म्हणून मी लाईटच्या खंब्याच्या लाईटच्या उजेडाखाली अभ्यास करायचो. का तर झोप येत नाही म्हणून. पोटाला भूक लागली, त्यांनी सगळी भूक त्या अभ्यासात ओतली आणि आभाळा एवढं मोठं झालं लेकरू. लक्षात घ्या बेटा. म्हणून जगा आणि जगू द्या. चालत राहा पण मागं वळून पहा बेटा. देश तुमच्या खांद्यावर आहे. देश नाही तर कुछ नाही आणि माय नाही तर काही नाही बेटा. बापाची काळजी घ्या, आईची काळजी घ्या. आणि माझा विनय मोरे काळजी घेतो, कोणी पडू नये, कोणाचा ॲक्सिडेंट होऊ नये. रस्त्याने जा रे. आजकालचे कार्टी इतकं थिल्लर झाले ना, अरे आडवे उभे पळतात, 4 व्हीलरच्या माणसाला ठोकून काढतात लोक आणि सगळी सहानुभूती 2 व्हीलरकडे जाते. खतरा आहे की नाही बेटा. 2 व्हीलरच्या पोरांनो नका बेटा एवढे वर जाऊ. पायाखाली बघा, खाली वळून बघा बेटा. अंधार पायाखाली आहे. गरीब भुकेने तडफडतोय, त्याला परत इजा होणार नाही, परत त्याला जखम होणार नाही, तुमच्याकडून तो दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या, याची काळजी घ्या. त्याची आज गरज आहे. लक्षात घ्या बेटा. ही एक नोंद घ्या. त्याच्यासाठी हा 8 तास आहे. आमचा विलासच ना रे, विलास ते लाडकं पिल्लू आहे भारती विद्यापीठाचं. आणि माझं पण बेटा सर्व ते कदम पुढे जा, पण पुन्हा पुन्हा मागे वळून पहा रे. ह्याच माझ्या शुभेच्छा आहे बेटा, ह्याच माझ्या शुभेच्छा आहे. मी माय झाले अनाथांची. तुम्ही सुद्धा गणगोत व्हा. रस्त्याने चालणाऱ्यांचं, चुकणाऱ्यांचं, ज्यांना कोणी नाही त्यांचं. बांधिलकी आहे बेटा, बांधिलकी. ती गाठ मजबूत पाडा रे. ती उसवणार नाही, निसवणार नाही, याची काळजी घ्या. त्याची आज आवश्यकता आहे, त्याची आज गरज आहे बेटा. मी तर ज्यांना कोणी नाही अशा लेकरांची माय आहे रे, अनाथ लेकरांची, अनाथ गाईची. मी गाईची पण आई आहे. 250 गाई आहे, टाकून दिलेल्या, फेकून दिलेल्या, लोकांनी सोडून दिलेल्या गाई मी सांभाळते बेटा. कारण एका गाईने मला सांभाळलं. म्हणून लक्षात घ्या बेटा, ही माई अनाथांची माय. तुम्ही गणगोत व्हा बेटा. माझ्या पुण्याला या, माझ्या लेकरांना भेटा. आणि अजून एक लक्षात ठेवा बाया हो, पोटच्या पोरावर प्रेम करतो आपण, शेजारच्या पोरावर सुद्धा थोडंसं करा रे. आमची खोली संस्काराची मुळातून आहे, ती वरवरची नाही आहे. आणि आम्ही इतकं बदलून चालणार नाही आहे. काळजातून विचार करा, काळजाच्या विचाराची देवाणघेवाण करा. चालत राहा आणि पुन्हा मागे वळून पहा. ह्याच माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. हॅलो हॅलो. खरं म्हणजे रामराजे मगापासून हे पोरं बोलतात तर मला वाटलं ते रामराजे म्हणजे मंत्रीच आहे फलटणचे. हे आमचे मंत्री आहेत रे या रामराजाने. अरे ज्या भारती विद्यापीठाने लेकरू दत्तक घेऊन सांभाळलं, मोठं केलं, ते एवढं मोठं झालं की आज 25,000 माईच्या झोळीत टाकले माझ्या बाळ. माझ्या लेकरांनी जेवावं म्हणून. खरं रे असे लेकरं अनेक व्हावेत आणि देश खांद्यावर घेऊन चालावेत. रामराजे बाळा तुला शुभेच्छा बेटा. माझ्या लेकरासाठी एवढीशी जागा काळजात ठेव बाळ, एवढीच विनंती करते. 4 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माही 2 मिनटं ग्रुपचं फक्त ज्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली त्यांना विनंती आहे, पटकन येऊन इथे फोटो काढा. माईंना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, कृपया.